नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत. परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. मित्रांनो, राज्य सरकारने नुकसानीची भरपाई देण्यासाठी मोठी मदत या ठिकाणी जाहीर केली असून या मदतीचं वितरण देखील लवकरच सुरू होणार आहे. सरकारची मोठी मदत जाहीर या ठिकाणी झालेली आहे. जिल्ह्यातील तब्बल 30 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. या नुकसानीची भरपाई म्हणून आतापर्यंत 29 जिल्ह्यांसाठी 2215 कोटी रुपयांची जो काही निधी आहे या रुपयांची मदत या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे. या मदतीचा लाभ जवळपास 31.60 लाख शेतकरी बांधवांना मिळणार आहे. यापैकी 1831 कोटी रुपयांचा निधी जिल्हा स्तरावर पाठवण्यात देखील आलेला आहे. उर्वरित निधी सुद्धा लवकरच या ठिकाणी पाठवला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन या ठिकाणी आलेले आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नेमके पैसे कधी येणार हा एकच प्रश्न त्याच्यानंतर उरतो. तर या मदतीचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार असा प्रश्न अनेक शेतकरी बांधव या ठिकाणी विचारत होते. यावर नुकत्याच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून एक महत्त्वाची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली. त्यांनी सांगितलं की अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांना ही नुकसान भरपाई येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये थेट त्यांच्या खात्यात वितरित केली जाईल. यापूर्वी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे साहेब आणि मंत्री नरहरी जिरवळकर यांनी सुद्धा दसऱ्यापूर्वीच मदत देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्यात भर पडलेली आता मुख्यमंत्री महोदयांनी आढावा घेतल्यानंतर वितरण प्रक्रिया वेगाने सुरू होणार आहे अशा पद्धतीची बातमी आहे. ही शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक बाब आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या आणि पुढील प्रक्रिया सध्या मंजूर झालेल्या आहेत. मदत प्रति शेतकरी जास्तीत जास्त 7,000 रुपयापर्यंत या ठिकाणी जवळपास आपण म्हणू शकतो तर ती आहे. त्यामुळे या मदतमध्ये जो काही निधीत वाढ करावी अशी नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांची एक मागणी होती. त्याचबरोबर त्या क्षेत्रामध्ये मर्यादा वाढवावी अशा मागण्या शेतकरी संघटना करत होते, शेतकरी बांधव करत आहेत. दरम्यान अजूनही काही भागांमध्ये पंचनामे सुरू आहेत, ज्यामध्ये नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अहिल्यानगर असेल आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यावर नवे प्रस्ताव जे काही आहेत तर ते शासनाकडे पाठवले जाईल. या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यानंतर आणखीन शेतकऱ्यांना मदत दिली या ठिकाणी जाईल. त्याचबरोबर हे जे काही पंचनामे आहेत मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून रात्री दिलेल्या स्टेटमेंटच्या माध्यमातून असं सांगायला हरकत नाही की जसा डाटा शासनाकडे जाणार आहे तशी मदत या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल अशा पद्धतीचं आश्वासन, अशा पद्धतीचं स्टेटमेंट समाज माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री महोदयांनी दिलेलं होतं. या मदतीबद्दलचे जे काही नवीन सरकारी निर्णय असतील, मग त्यामध्ये GR असेल, पात्र शेतकऱ्यांच्या याद्या असतील किंवा KYC संदर्भात काही माहिती असेल तर त्या अपडेट्स आम्ही आत्ता तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला क्लिक करायचं, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. भेटूया नवीन माहितीसहित, नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.